लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. पुणे जिल्ह्यातील केडगाव येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून याव्यात यासाठी श्री तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यासाठी केडगाव ते तुळजापूर अशी पायी वारी करण्यासाठी धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पांढरे आणि त्यांच्यासोबत 10 कार्यकर्ते दिनांक 2 एप्रिल रोजी पायी निघाले आहेत अशी माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर वंदना मोहिते यांनी दिली आहे. केडगावचा नागरिक हंडावडे धनगर समाजाचा एक वियुक्त आहे म्हणून मला माझ्या धनगर समाजाचे 500 लोकांचा पाठिंबा की बाबा तुळजाभवानीला जा, ताईंसाठी साकडं घाल, भवानी की ताईंना विजय व्हावा म्हणून पायी चाललो. किती लोक चालले आहेत पायी? मी माझे लोक अजून 20-25 लोक मागे आहेत. आता मी सध्याला 10 लोक बोलतो. पायवारीचा टप्पा कसा असणार आहे? पायवारीचं त्या पाटस कुरकुम गोवन अशा मार्गाने पायपायचं. तुळजाभवानीचा त्यांना आशीर्वाद होता, त्यामुळे ते एकही लढाई हारले नाही तर अख्ख्या लढाई जिंकल्या. त्याच पद्धतीने आज हे धनगर समाजाचे बांधव आहेत, हे 20 बांधव आज केडगावमधनं तुळजापूरपर्यंत पायी चालत खासदार सौ सुप्रियाताई सुळे ह्याच खासदार परत व्हाव्यात आणि त्या निवडणुकीमध्ये निवडून याव्यात यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न चालू आहेत. ते माझ्याशी बोलले आहेत, परंतु मी त्यांना म्हटलं की खूप ऊन आहे, उन्हामध्ये तुम्ही कसे काय जाऊ शकता, इतक्या उन्हामध्ये आज आपल्याला इथून इथपर्यंत जाणं तरी अशक्य आहे. तरी पण ते म्हणाले की नाही, आमचं तेवढं ताईंबद्दल प्रेम आहे. मला खूप आनंद वाटतोय की खासदार सुप्रियाताई सुळेंबद्दल आज आपल्या भागामधले आपल्या विभागातले लोक जे आहेत त्यांना इतकं मनापासून प्रेम आहे की त्यांना ताईंसाठी ते एवढ्या भर उन्हामध्ये आज चालत जात आहे तुळजापूरवारी. आता त्यांनी सुरुवात केली, त्यांचं स्वागत आणि त्यांचं आम्ही सत्कार करून आज त्यांना मार्गस्थ आम्ही केडगावमधनं करत आहोत. आणि दुसरं असं मला सांगायचं होतं की ते मला म्हणाले की आज समाजामध्ये किंवा आज देशामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, सरकारमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल किंवा बाकीचे काही सगळेचे प्रश्न आहेत, तर ते त्यांना पटत नाही. ते म्हणतायत की त्यासाठी आम्ही देवाला साकडं घालायला आलो आहे की देवा बळीचं राज्य जाऊ दे, हे सरकारला चांगल्या पद्धतीने हे जे लोक उभे राहिले ते चांगले लोक येऊ द्या आणि चांगल्या लोकांच्या हातामध्ये हा देश द्यावा, यासाठी ते तुळजाभवानीला साकडं घालायला आले. तर मला खूप अभिनंदन वाटतं आणि आम्ही त्यांना म्हणतो की आमचाही त्यांना म्हणजे तुळजाभवानीला नमस्कार सांगा आणि आमच्या मनातली भावना आहे ती सगळ्यांची पूर्ण व्हावी अशी मी तुळजाभवानीला प्रार्थना करते.